भाजपा आमदार आणि पवार यांच्यातलं राजकीय वैर नवीन नाही। आता पुन्हा पडळकर आणि अजित पवार आमने सामने आलेत आणि त्याला कारण ठरलं अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यावरचा वाद। ह्यावर सुद्धा एक नजर टाकूया। पवार पडळकरांमध्ये पुन्हा झुंपली। जेजुरीतल्या पुतळ्यावरून पेटला वाद। पवार पडळकरांमध्ये राजकीय घमासान। गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे विश्वासू नेते। जेजुरीतल्या अहिल्यादेवी पुतळ्याचं अनावरण करा, अन्यथा आम्ही अनावरण करू असा इशारा गोपीचंद पडळकर यांच्याकडून देण्यात आलेला होता। उद्या शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं, मात्र भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक दिवस आधीच गनिमी काव्यानं पुतळ्याचं अनावरण केलं। एवढंच नाही तर त्यानंतर पडळकरांनी थेट पवारांवर तोफ डागली। फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आम्ही आज या सगळ्या अहिल्यादेवी पुतळ्याचं आम्ही उद्घाटन औपचारिकरित्या घोषित करतो आणि शरद पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही या पुतळ्याचं उद्घाटन करू नये। अहिल्यादेवींच्या पुतळ्याला तुमचा हात लागणं म्हणजे अहिल्यादेवीच्या विचाराचा अपमान केल्यासारखं होईल। त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार पलटवार केलाय। उभं राहिल्यानंतर जनतेचा आहे का पाठिंबा? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय आणि तुम्ही अगदी मला प्रेस कॉन्फरन्सला त्यांचं प्रश्न विचारताय। त्याला काय योग्य उत्तर द्यायचं ते राजकीय प्लॅटफॉर्मवरून देवा। पुतळ्याच्या अनावरणावेळी देवस्थान आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली। त्यावेळी जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। ठरल्याप्रमाणे उद्या शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं पुन्हा अनावरण होणार आहे आणि त्यावेळी अहिल्यादेवी होळकरांचे वंशजही उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांच्यातली जवळीक जगजाहीर आहे। पडळकरांनी सुरुवातीपासूनच पवारांच्या विरोधात नेहमीच आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यामुळेच भाजपनं त्यांना थेट बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी दिलेली होती। तिथे पराभव पत्करल्यानंतरही पडळकरांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आणि हेच गोपीचंद पडळकर कधी कर्जत जामखेड या रोहित पवारांच्या मतदारसंघात जाऊन चाळण झालेल्या रस्त्यांची पोल खोल करतात, तर कधी थेट शरद पवारांवर हल्ला बोल चढवतात। थोडक्यात खास पवारांवर हल्ला बोल करण्यासाठी भाजपनं पडळकर अस्त्राचा वेळोवेळी वापर केलाय। रुपेश होलेसह दादासाहेब कारंडे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आपण अमोल धर्माधिकारी यांच्याकडे जाऊन अमोल, आपण बघतोय एकीकडे पडळकर आणि पवार यांचा वाद सुरू असताना दुसरीकडे आपण बघतोय थेट अहिल्याबाईंचे वंशज सुद्धा आता पवारांनी अशा प्रकारे अनावरण करूनही मागणी करतात। कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झालेली आहे? कारण आता आपण बघतोय हा एक मोठा मुद्दा होत चाललेला आहे। नक्कीच मनुश्री, पुतळ्यांचं आता राजकारण होऊ लागलेलं आहे। आज जेजुरीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण हे ठरल्याप्रमाणे होणार आहे आणि स्वतः शरद पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं, कसं बघताय तुम्ही जे राजकारण सध्या पुतळ्यांवरून सुरू आहे आणि खास करून पवारांना या ठिकाणी टार्गेट केले जाते? होळकरांचे जे वंशज आहेत त्यांनीच पवारांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध केला। राष्ट्रमाता अहिल्या मातांच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी पाणवठे बांधले, तळी बांधली, अनेक सोयीसुविधा समाजाकरता उपलब्ध करून दिल्या। देवेश्वर संस्थान जेजुरी यांनी त्या ऋणातून कुठेतरी आपल्याला कुठेतरी त्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारून त्यांना मानवंदना देण्याचं ठरवलं। हा संपूर्णपणे देवस्थानचा स्वतःचा कार्यक्रम आहे। देवस्थाननी आणि त्या जेजुरीतल्या ग्रामस्थांनी हा ठरवलेला कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाची वास्तविक पाहता हा माथेफिरू पडळकर, हे भाजपा, त्यांचे बगल बच्चे यांचा काही संबंध नाही आहे।
त्यामुळे हा कार्यक्रमामध्ये जाऊन उगाच काहीतरी स्टंटबाजी करायची, ह्या पडळकरला गेल्या काही महिन्यांपासनं BJPच्या नेत्यांना खुश करून असले फालतू चाळे करण्याची सवय लागलेली आहे. काल परवापर्यंत तुम्हाला सगळ्यांना मी विरोबाची शपथ देतो, मी नरकात जाईल पण त्या भाजप मला कधी मतदान करणार नाही. माझ्या आईबापांनी जरी सांगितलं, माझ्या कुटुंबियांनी जरी सांगितलं तरी तुम्ही त्या भाजपला मतदान देऊ नका, असं सांगणारा हा लोचट माणूस पवारांसारख्या सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करतो. याची लायकी समाजामध्ये नाही आहे. आमचे आदरणीय नेते अजितदादांनी याचं डिपॉझिट घालवलं. यांनी काय लोकांना सांगावं, हे प्रसिद्धीचे स्टंट यांनी बंद करावे, नाहीतर याला पुण्यात आल्यानंतर आम्ही गांधीवादी आहोत त्याचप्रमाणे विरोध करू. परंतु असलं जर याच्या पुढे जर तू सारखा करत राहिला तर गोपीचंद, तुला राष्ट्रवादी काय आहे मी दाखवेल. दुसऱ्या आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे राजकारण सुरू होते त्यामध्ये आता खुद्द होळकरांच्या वंशजांनीच पवारांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध केलाय. वंशजांपैकी जे माहेश्वर संस्थानचे जे संस्थानिक आहेत, जे त्यांचे मुख्य वंशज आहेत यशवंतराव महाराज, ते या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहेत. त्यांच्याही सुद्धा प्रमुख उपस्थिती असणार आहेत. हा पुतळा बनवताना देवेश्वर संस्थांनी अनेक वेळा त्यांच्याशी बोलणं केलं आहे, त्यांच्याशी चर्चा केली आहे. या पुतळा बांधण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. जे मुख्य त्यांचे फॅमिलीचे सदस्य आहेत ते या ठिकाणी येत आहेत. इतरांनाही त्यांच्या परिवारातल्या दूरदूरच्या कुणाला तरी काही ऑब्जेक्शन असेल तर एक लक्षात घ्या त्यांनी की हे जे राष्ट्रपुरुष असतात त्यांची कुठल्याही कुटुंबाची मालकी नसते, ते संपूर्ण देशाचे जगाचे असतात. त्यांचे विचार जरी आमच्यामध्ये त्यांचं रक्त नसेल तरी त्यांचा विचार आमच्या मनामध्ये रक्तामध्ये भिनलेला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचे वंशज आहोत. तुम्हाला काही म्हणायची गरज नाही. नक्कीच बरोबर मुद्दा आहे. तुम्ही कसं बघता या पुतळ्यांचं जे राजकारण सुरू आहे त्याच्यावरती, आणि खुद्द आता शरद पवारांनाच टार्गेट करून कुठेतरी विरोध केला जातो या सोहळ्यात? पडळकर हा एक नंबरचा नालायक माणूस आहे. यांनी वंचित हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पक्ष आहे, त्या पक्ष बाबासाहेब आंबेडकर जी चळवळ आहे ती रक्ताने दिलेली चळवळ, त्या पक्षाला यांनी फसवलेले, यांनी स्वतःच्या समाजाला फसवलेले की मी शपथ घेतो विरोधी बाबांची की या पक्षाला मतदान करू नका, आणि वापस त्याच पक्षापाशी चाटायला गेलेला हा पडळकर आहे. हा नालायक माणूस आहे. हा थुकला तर याच्या तोंडावरच पडणार आहे. आम्ही तीव्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया खरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधनं सुद्धा येत आहेत, कारण शरद पवारांनी त्यांनी विरोध केलेला आहे. पण दुसरीकडे आपण बघतोय एक प्रकारे भावनिक मुद्दा सुद्धा होत चाललेला आहे. सचिन बडे आपल्या बरोबर आहेत औरंगाबादवरनं. सचिन, आपण बघतोय की एकीकडे आपण बघतोय की संभाजीराजांना जाऊ नये म्हणून विनंती थेट अहिल्याबाई होळकरांच्या वंशजांनी केलेली आहे, कारण शरद पवारांना त्यांना विरोध आहे. दुसरीकडे पडळकरांनी ज्या पद्धतीने केलं, पडळकरांना सुद्धा विरोध आहे. या सगळ्यामध्ये आपण बघतोय पुतळ्याचं एक मोठं राजकारण सुद्धा होताना दिसतंय. धर्तीवर राजकारण सुरू आहे आणि पुतळ्याचं राजकारण सुरू असल्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये रंगत आलेली आहे. कुठेतरी पाहतोय की ज्या प्रकारे थोर पुरुष असतील, राजमाता असतील, यांचा कुठेतरी अशा पद्धतीनं राजकारणासाठी उपयोग करणं हे काही समाजामध्ये न शोभण्यासारखं आहे. आपल्यासोबत जय मल्हार सेनेचे सरसेनापती आहेत, जाणून घेऊयात. सर, आता कुठेतरी स्मारकाला धरून, पुतळ्याला धरून राजकारण केलं जात आहे आणि अशामध्ये समाज बांधवांमध्ये आक्रमक प्रतिक्रिया देखील पाहायला मिळते. तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर अहिल्यादेवी ह्या जगप्रसिद्ध आहेत, त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. अशा या मातेचं राजकारण पुतळ्याच्या अनावरणावरून करणं अत्यंत घाणेरडं आणि चुकीचं आहे. जेजुरीमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या आम्ही सोबत नाही, त्या घटनेचा आम्ही निषेधच करतो. कारण अंधारामध्ये जाऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्या इतकी अहिल्यादेवी लहान नाही, त्या खूप थोर आहेत. आणि म्हणून काँग्रेसची नगरपालिकेची सत्ता आहे, त्या संस्था एकतर अहिल्यादेवीचे पुतळे महाराष्ट्रात उभेच राहत नाहीत, आणि जे कोणी उभे करतायत त्या ठिकाणी अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण आणणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून त्या संस्थांनी उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तो शानदार झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. असेल भ्रष्टाचाराचा विषय, एखादा भ्रष्टाचारी वाटत असेल, त्याच्या हातानं होऊ नये असं वाटत असेल, तुम्हाला त्यासाठी वेगवेगळी प्लॅटफॉर्म आहेत, त्यासाठी वेगवेगळी माध्यम आहेत. तुम्ही तो भ्रष्टाचार समोर आणा जनतेसमोर, तुम्ही तिथे बोला ना. परंतु त्यासोबत आपण पाहतोय की वंशज सुद्धा आता विरोध करतायत की तुम्ही जर पक्ष घेऊन येत असाल तर पक्ष खाली ठेवा, फक्त जर तुम्ही वंशज म्हणून येत असाल तर वर या. तर नाही, अहिल्यादेवीच्या वंशजा तो भाग बरोबर आहे, परंतु लोकशाहीमध्ये काही गोष्टी या ज्या काही परंपरेनं घालून दिलेल्या त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे. आज आपण एखादी गोष्ट मागतो, तिचा विकास पाहिजे असेल तर शासनाकडनं पैसे लागतात, त्यावेळेला आपल्याला लोकप्रतिनिधींना बोलावंच लागतंय.
तो निधी घ्यावाच लागतो, विकास करावाच लागतो. म्हणून त्यासाठी आडमुठी भूमिका आणि वेगळी भूमिका घेणं हे चुकीचं आहे. नक्कीच आडमुठी भूमिका घेणं किंवा वेगळी भूमिका घेणं चुकीचं आहे. सर, आता राजकारण तापतंय ते पण स्मारकाला धरून, पुतळ्याला धरून, हे योग्य वाटतंय का किंवा काय भूमिका आहे तुमची? याबद्दल हे काही झालेलं आहे ते योग्य नाही आहे. याबद्दल आमचा निषेध करतो आम्ही त्या गोष्टीबद्दल. कारण की जे व्हायला पाहिजे सर्व्हिस तर चांगलं समजा, तो प्रांत तसं राजकारण करण्याचं नाही आहे असं आम्हाला वाटतं. प्लॅटफॉर्म राजकारण करण्याचं नाहीये, परंतु तिथं पक्षांचे चिन्ह आणि पक्षांची मंडळी पोहोचतायत आणि राजकारणाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहेत. आता तर त्या लोकांनी जे पक्षांचे चिन्ह वगैरे काय असतील पायाचे ते बुट असं समजा पक्षांचे ते खाली ठेवले पाहिजे आणि नतमस्तक झालं पाहिजे पहिल्या दिवशी समोर, असं तेवढंच केलं पाहिजे. नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे समाज बांधव असतील त्यांच्याकडून असं बोललं जात आहे की ज्या प्रकारे तुम्ही पक्षांचे चिन्ह किंवा मंत्रीपद किंवा विविध पदं घेऊन वर जात असाल तर जाऊ नका, माणूस म्हणून वर जात असाल तर जा, परंतु ज्या प्रकारे राजकारण चालू केलेलं आहे हे राजकारण कदापिही सहन केलं जाणार नाही, त्यामुळे समाजाची भावनाशी खेळू नका असं बोललं जात आहे. निश्चित. आपण सांगलीमधनं संजय देसाई आपल्या बरोबर आहे. संजय, काय नेमकं सांगाल, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात? एकीकडे फक्त पडळकर विरुद्ध पवार सुरू असताना थेट अहिल्याबाईंचे जे वंशज आहेत त्यांनी सुद्धा पवारांना आता विरोध केल्याचं बघायला मिळतंय. पण हे सगळे पुतळा एकीकडे आणि राजकारण एकीकडे ठेवणं गरजेचं असं नाही वाटत का? बरोबर. मनुष्यने जे काय अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरून जो काय रान पेटलेला आहे ते काय सर्वसामान्यांना काय वाटतं या संदर्भात आपण जाणून घेऊयात. आणि त्यांनी मुख्यमंत्री या संदर्भात बाबा अहिल्याबाई होळकरांचं काल गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटन केलं असेल तर आज आणि परत शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परत त्यांच्या वंशजांनी याला विरोध केलेला आहे. संभाजीराजे भोसले यांना सुद्धा विरोध केलेला आहे. सामान्य नागरिकांना काय वाटतं ते त्यांच्याकडून जाणून घेत आपण. मुळात जे राष्ट्रपुरुष आहेत ते कुठल्याही जाती धर्माला धरून नसतात, परंतु दुर्दैवानं आता ही राजकारणासाठी म्हणा किंवा स्वतःच्या सोयीसाठी काही ठिकाणी असं झालेलं आहे की शिवाजी महाराज एका विशिष्ट समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशिष्ट समाजाचे आणि अहिल्याबाई होळकर ह्या विशिष्ट समाजाच्या किंवा धनगर समाजाच्या, असं काय नाही. ज्या वेळेला त्यांनी राज्य केलं त्यावेळेला 18 पगड लोकांच्यासाठी एकत्रित राज्य केलं होतं. त्यांच्या राज्यामध्ये इतर माणसं राहत होती. अशा वेळेला त्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालत होत्या, धार्मिकही वृत्तीच्या होत्या आणि म्हणून त्यांचं नाव घेण्याच्या अगोदर पुण्यश्लोक हे लावलं जातंय. म्हणजे नाव घेतानाच श्लोकाचं पुण्य तुम्हाला लाभल श्लोक म्हटल्याचं, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून यांच्या पुतळ्यावरून राजकारण करणे योग्य नाही. आता सरकारचे पैसे ज्या ठिकाणी घेतले जातात आणि सरकारकडून त्याची निगा राखली जाते, त्याच्यावर पैसे खर्च केले जातात आणि मग सरकारचा प्रमुख म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून शरद पवारांनी तिथं उपस्थित राहिले तर ह्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप 1000 वेळा झालेत. एखादा तरी सिद्ध झालं का? तर झालं नाही. मग अशा अवस्थेत केवळ एका समाजाचं पृथक्करण करायचं आणि अहिल्याबाई होळकर ह्या विशिष्ट समाजासाठी काम करत होत्या असं याच्या माध्यमातून दर्शवायचं किंवा आम्ही त्यांचे पाईक आहोत आणि बाकीचे कुणी त्यांचे सगळे संबंधी नाहीत, म्हणजे त्यांच्या वंशज जरी असले तर विचाराने जे वंशज आहेत त्याचे जे विचार पाळतात त्यांचे ते सुद्धा वंशजेच आहेत. त्यामुळं फक्त घराणे लोकशाही हे मोजत असताना घराणेशाही कधीच संपून गेली. मग आता लोकशाहीमध्ये मोजत असताना जे विचारधारे नसतील ते खरेच पाईक असतात आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांचा वारसा जपणारे आणि मराठा साम्राज्याचा विस्तार झालेला होता. खरं तर अहिल्याबाई होळकर या मराठा एक राज्याच्या एक प्रमुख सरदार होत्या. मग मराठा राज्याची संकल्पना ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी मांडली त्यावेळेला 18 पगड जातीचा समावेश होता आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सुद्धा मराठा साम्राज्याचा एक भाग आहे. मग एखाद्या माणसाला मराठा आहे म्हणून येऊ नये, भ्रष्टाचारी आहे म्हणून येऊ नये, असं काहीतरी थोतांड आरोप करून यांना या संदर्भामध्ये केवळ राजकारण करून काही समाजाला बाकीच्या समाजापासून वेगळं करण्याची जी थिअरी आहे त्या थिअरीच्या माध्यमातून हा केलेला विरोध आहे. याच्यापेक्षा अधिक काही नाही. आणि ही सुद्धा घटना अत्यंत निषेधार्ह आहे की अशा चांगल्या कामासाठी सुद्धा राजकारण आणलं जातं, हे सुद्धा निषेधार्ह आहे. मनुष्य आपण पाहिलं की चांगल्या कामासाठी राजकारण आणलं जातं हे चुकीचं आहे. यात राजकारण करू नका असं त्यांना वाटते. आणखीन काही जण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांना काय वाटतं या संदर्भात. काल जे आमदार गोपीचंद पडळकरांनी जे उद्घाटन केलं हे उद्घाटन का केलं? कारण वर्ष झालं आज पुतळा तसाच पडून होता. राजकारणासाठी आणि नावासाठी मी उद्घाटन करायचं का तू उद्घाटन करायचं म्हणून जे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर देवी होळकर आहेत त्यांच्या पुतळा तसंच प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये बांधून पडून होता. गेल्या महिन्या पाठीमागे 15 दिवसा पाठीमागे गोपीचंद पडळकर साहेब तिथे गेले होते. त्यांनी सरकारला अल्टिमेट दिलं होतं की 10-15 दिवसामध्ये तुम्ही उद्घाटन करा, नाही तर आम्ही आमच्या अहिल्याबाई देवी होळकरांच्या प्रेमीच्या वतीनं आम्ही तो उद्घाटन करणार. सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, समाजाच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत आणि त्याचा
उत्तर म्हणून त्यांनी काल उद्घाटन केलेलं आहे आणि उद्घाटन हे लपून छपून न करता गाजत वाजत फटाकड्याच्या आतिषबाजीत केलेलं आहे. आणि दुसरा जो त्यांचा विरोध आहे की पवार साहेबांना, तर जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आज अनेक मंदिरं स्थापन केली, अनेक त्यांनी धार्मिक रूढी केल्या, त्याचा आणि पवार साहेबांचे जे विचार पूर्ण भिन्न आहेत आणि अशा माणसाच्या हातून उद्घाटन नको हेच त्यांचं मागणी होती. आणि दुसरा विषय म्हणजे जे यशवंतराव होळकर आहेत त्यांचा जो वाडा आहे जो मल्हारराव होळकरांनी बांधला, ते शरद पवार साहेब जे रयत शिक्षण संस्थेचे गेले कित्येक वर्ष अध्यक्ष आहेत त्यांच्या ताब्यात आहे. ही मागणी करून सुद्धा त्याचा विचार सुद्धा घेत नाहीत. ज्यांनी होळकरांचं ज्यांचे वंशजांचं त्यांचं इतिहास पुसण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करत आहेत, त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन नको अशी तमाम समाज बांधवांची आणि बहुजन समाजाची इच्छा आहे. मनुष्यनी पाहिलं की काल गोपीचंद पडळकर निश्चित यांनी आपण उद्घाटन केलं, दोन्हीकडनं ते पण खरं योग्य आहे. प्रतिक्रिया येतात, मात्र दोन्हीकडून कुठेतरी आडमोठेपणाची भूमिका सोडावी अशी सुद्धा मागणी केली जाते. पंढरपूरवरून अभिराज जुबाळे आपल्या बरोबर आहेत. अभिराज, थोडक्यात नेमकं सांगाल कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झालेली आहे? मनुश्री, आज नेमकी गोपीचंद पडळकर हे थोड्याच वेळात पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. मला थोडक्यात सांगा, हा जो वाद पेटलाय तो समाजासाठी योग्य आहे का? निश्चितच साहेब, हा जो वाद आहे हा समाजासाठी पूर्ण घातक आहे. जे भाजप आणि RSS जी खेळी करते, जे वर्षानुवर्षे तशीच खेळी परत एकदा भाजप काय करायला लागले, दोन समाजांमध्ये तेढ कशी निर्माण होईल याच्या अनुषंगाने भाजपचा हा टीव्हीद्वारा प्रयत्न, पण हा सुजाण महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र हे कदाचित होऊ देणार नाही. तर त्याच्यामध्ये मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, 18 पगड जाती असतील. आपण गेल्या वेळी बघितलं की जानेवारी महिन्यामध्ये जसं आपल्या भीमा कोरेगावला प्रकरण झालं त्या अनुषंगानंच भाजपची हे कुठेतरी वाटचाल आहे असं आम्हाला वाटतंय. आणि हा वैचारिक वारसा असणारा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जर असं बघितलं की वेळोवेळी वेगवेगळी पानं हे भाजप काढत आहे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ज्याच्यामध्ये तथ्य नाही अशा मुद्द्यांना पुढे करून त्याच्यावरून ते वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. जर विषय जातीचाच राहिला तर मला एक असं सांगावं वाटतंय की आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना की तुम्ही जातीवादाचं गालबोट कुठेही लावू नकात. जर जातीवाद तुम्हाला विचारायचा असेल, पवार साहेबांचे काम विचारायचं असेल तर तुम्ही प्रकाश अण्णा शेंडगेंना विचारा. त्यांचा पूर्ण परिवार साहेबांबरोबर किंवा आपल्या महाराष्ट्राबरोबर आहे. अण्णासाहेब डांगे होते. थोडक्यात समाज बांधव सोबत जाणार नाहीत. मला सांगा, पवार साहेबांवर भ्रष्टाचारी असल्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊ नये अशी टीका केली जाते. काय वाटतं एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी? भाजपचा हा खूप वर्षापासूनचा अजेंडा आहे की पवार साहेबांवरती, पवार कुटुंबावरती टीका केल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये कोण नेतं होत नाही. हे गेली 50 वर्षाचा इतिहास आहे. आणि भ्रष्टाचारी असण्याची आपण टीका करता, मग भ्रष्टाचार आपण कोणत्या कोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे? आजपर्यंत ट्रकभर पुरावे आणतो म्हणणारे सगळे पुरावे आज देखील महाराष्ट्रापुढे आलेले नाहीत. फक्त हा एक भाजपची खेळ आहे की तरुणांची माती बडकवून जाती जातीमध्ये विद्वेष पसरवायचा आणि मग त्याच्या रूपानं मतदानात रूपांतर करून घ्यायचं. मागच्या विधानसभापूर्वी देखील की बाबा धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून फडणवीस साहेब असतील व त्यांच्या पक्षानं नादी लावलं. केंद्रात आणि राज्यात एवढं भक्कम सरकार त्यांचं असताना देखील मग त्यांनी आरक्षण का दिलं नाही? पण हा महाराष्ट्र सुजाण आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची चळवळ या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा जागी अशा प्रवृत्तींना नक्कीच थारा दिला जाणार नाही. नक्कीच अशा प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही. हा वाद पेटवून भाजप पोळी भासते असं वाटते का? 100%. कारण भारतीय जनता पार्टीचा हा, ज्याप्रमाणे आमचे संदीपदादा मांडवे म्हणले की भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा आहे की दोन समाजात वाद निर्माण करणं, जाती जाती तेढ निर्माण करणं, आणि हेच आतापर्यंत भारतीय जनता पार्टी करत आहे. मुळात मला गोपीचंद पडळकर साहेबांबद्दल एक बोला वाटतं, कारण ज्यावेळी रस्त्यावरून जाताना एक पोपटवाला बसलेला असतो, तो पोपटवाल्याचं एक पहिलं वाक्य असतं, जातीत मान नाही पण परजातीत मान आहे. त्यामुळं जर गोपीचंद पडळकर साहेबांना जातीत मान असता, धनगर समाजात मान असता, तर गोपीचंद पडळकर साहेबांना त्या जेजुरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलवलं असतं. किंवा काल जी सोलापूरला जी मनुश्री या ठिकाणी गोपीचंद पडळकर निश्चितच आपण बघतो कुठेतरी जातीय वाद होतो आणि अशा प्रकारच्या जेव्हा अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असो किंवा कोणतीही मोठी व्यक्ती असो, अशा पद्धतीने धार्मिक याच्यामध्ये किंवा एका विशिष्ट धर्मामध्ये जातीमध्ये त्यांना अडकवणं कितपत योग्य हा सवाल पुन्हा एकदा या निमित्ताने आता उपस्थित होत आहे. आणि यावरनं आपण बघतोय एक राजकारण सुद्धा रंगताना दिसतंय. सर्वसामान्यांना हे राजकारण रुचत नाही तर कार्यकर्ते आपापल्या नेत्याची मात्र बाजू लावून धरताना दिसत आहेत. या सगळ्याचा विचार आपण बघतो प्रशासनाकडनं सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. खरं तर धन्यवाद या सगळ्या तुमच्या या माहितीबद्दल किंवा चर्चेबद्दल. आपण बघतोय की या सगळ्यामध्ये कुठेतरी आज आता थोड्याच वेळामध्ये शरद पवार आता संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि या सगळ्याचं उद्घाटन करतील, अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करतील. पण यामध्ये कुठचंही राजकारण आणू नये अशीच भावना प्रत्येक जण व्यक्त करताना दिसतोय. ते सगळे अपडेट्स आपण लोकशाही न्यूजवर घेणार आहोत, पण आता आपण इथेच थांबूया.
पाहत रहा लोकशाही न्यूज.